ॐ चार मंच या ऑनलाईन सांस्कृतिक व्यासपीठाच्या आपण सर्व सहभागी सदस्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता मंचाच्या कार्यवाह कोल्हटकर मॅडम यांनी स्वागत केलंच आहे, पण मीही माझ्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा मंच सुरू करण्याचा हेतू संतांच्या बद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जे प्रेम आहे ते वाढविण्याचा होता. आणि या दृष्टिकोनातून 3 वर्ष पुरी झाली सलगपणे, आणि 4थ्या वर्षात या ऑनलाईन मंचाचा प्रयोग आपण करतो आहोत आणि तो उत्तम रीतीने यशस्वी झालाय असं आपल्या लक्षात येईल. त्याच्या 2-3 कसोट्या सांगता येतील. या ऑनलाईन मंचावरून ज्यांनी आपली व्याख्यान पुष्प गुंफली, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातले, उदाहरणार्थ नागपूरच्या डॉक्टर सुदामे, संबंध महाराष्ट्रातून अशा प्रकारचे वक्ते अत्यंत प्रेमानं आवर्जून या व्यासपीठावर व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी आनंदानं सहयोग देतात. हे मंचाचं भाग्य. दुसरीकडं हा मंच नेमका शब्द वापरायचा तर सांस्कृतिक साक्षरता ही वाढली पाहिजे यासाठी होता. याच्या सबस्क्रायबरची संख्या 450 इतकी झालेली आहे. आणि आतापर्यंत जेवढे काही आपल्याकडे व्ह्यूज आलेत त्याची संख्या तर फारच मोठी आहे असं लक्षामध्ये येईल. 3 वर्ष आणि आता 4थ्या वर्षी आपण काही व्याख्यान पुष्प गुंफताना ही एका सूत्रामध्ये गुंफलेली आहे. म्हणजे वर्षभर वक्ते भिन्न भिन्न आहेत, आपापल्या क्षेत्रातले मान्यवर आहेत, पण ते जे विषय मांडतात तो अभ्यास विषय एकच आहे. म्हणजे जसा हार असावा, जशी मालिका असावी, तशी पुष्प मालिका असावी, तशा प्रकारची आपली भूमिका आहे. या वर्षीचा अभ्यास विषय हा आता उल्लेख केल्याप्रमाणे आचार्य आणि त्यांचं तत्वचिंतन असा आहे. हे वर्ष 2025 आता जून पासून सुरू झालं आणि पुढच्या मे पर्यंत, एप्रिल पर्यंत चालेल. तर हे वर्ष 2025-26. याच्यापूर्वीची 3 वर्ष म्हणजे जेव्हा कोविडचं दुःख दूर झालं अशा वेळेचं पहिलं वर्ष जे 22-23, त्यानंतरचं 23-24, त्यानंतरचं 24-25 अशी 3 वर्ष पुरी झाली. आणि आता कार्यवाहाने सांगितल्याप्रमाणे पहिल्या वर्षी आपण मराठी संत यांचा अभ्यास केला. त्याच्या पुढच्या वर्षी आपण मराठी वाङ्मयातले जे धर्मपरायण ग्रंथ आहेत, संतांच्या पाठोपाठ ग्रंथ, त्यांचा अभ्यास केला. आणि हे संत आणि ग्रंथ ज्या एका कुशीतून येतात, ती कुस म्हणजे पंथ किंवा संप्रदाय, त्याचाही अभ्यास केला. आता आचार्यांचा करतोय आणि पुढचं 5वं वर्ष देवाच्या कृपेने संपन्न होईल त्यावेळेला आणखीन एक अभ्यास विषय असाच तुम्हाला आवडेल असा आपण निवडणार आहोत. म्हणजे संत, त्यांचे ग्रंथ, त्यांचा मार्गदर्शक पंथ, त्यांना मार्गदर्शन करणारे आचार्य, आणि यापर्यंत आपण या मंचाच्या माध्यमातून येऊन पोचलो. आपण आणखीन एक गोष्ट केली की ज्याप्रमाणे आपण आत्ता सुरू आहे त्याप्रमाणे प्रत्यक्ष संवाद, ये हृदयचे ते हृदय घातले, असा साधतोय. त्याला सर्वच काही आपले सदस्य उपस्थित असतात
असं नाही. प्रत्येकाला काही ना काही काम असतं आणि वेळ साधता येतेच असं नाही. अशांच्यासाठी आपण 2-3 दिवसामध्ये आपले जे तंत्र सहाय्यक डॉक्टर मोहन मोने आहेत, त्यांच्या खूप मोठ्या परिश्रमातून याचा व्हिडिओ लगेच देत असतो 2 ते 3 दिवसात. तोही पाहणारे अनेक जण आहेत. म्हणजे गुरुवारी प्रत्यक्ष, 2-3 दिवसांनाही प्रत्यक्षच, पण काही अप्रत्यक्ष. आणि विशेष गोष्ट अशी की सगळे व्हिडिओ एका लिंकवर उपस्थित होतील असंही मोने यांनी काम आपल्यासाठी केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण करतो, मला खरंच त्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो की जेवढी आपल्याकडे व्याख्यानं झाली, जेवढे व्हिडिओ आपण सादर केले, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला विषय त्या त्या व्यक्तीकडूनच, म्हणजे वक्त्याकडूनच अधिकृतरित्या, एक व्याख्यान म्हणजे सामान्यपणे 15 ते 16 पुस्तकाची छापील पृष्ठ अशी लिहून घेऊन त्याचा PDF करून अगदी कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता आपल्याच या मंचावर आतापर्यंत आपण PDF पण म्हणजे सरळ पुस्तक विनाशुल्क उपलब्ध करून दिले. मला सांगताना आनंद वाटतोय की पहिल्या वर्षी संत 50-52च्या घरामध्ये झाले. त्या सगळ्यांचे प्रत्येकी 15 ते 16 पृष्ठांचा लेख असणारी 4-5 संतांचा एक ग्रंथ, असे 10 ग्रंथ आपले PDF वर प्रकाशित झालेले आहेत. हीच गोष्ट ग्रंथांच्या बाबत आहे. मग ते लीळाचरित्र असो, ती ज्ञानेश्वरी असो, ते मुक्तेश्वरी महाभारत असो, त्या तुकडोजींची ग्रामगीता असो, या सगळ्यांच्या बद्दलचे PDF सुद्धा आता मे महिन्यापर्यंत पुरे झालेले आहेत. जे 2 वर्षाची प्रत्येकी 10 अशी पुस्तकं गुणिले 5 असे 50 अभ्यास विषय आपण सर्वांना उपलब्ध करून दिले. आता तिसरा जो पंथाचा भाग आहे, तोही अर्ध्याहून अधिक झालाय, पण अजून तो पूर्ण झाला नसल्यामुळे त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण पंथही होईल. आता सांगतोय ते आचार्यही PDF स्वरूपामध्ये आपल्याला मिळतील आणि सगळे मिळून आपण एक प्रकारचा सांस्कृतिक उत्सव हा साजरा करूया. कारण देश उभा राहतो तो राष्ट्रभक्ती, राष्ट्रभक्ती निर्माण होते ती संस्कृतीतून, आणि संस्कृतीचा केशर मळा फुलतो तो सुसंस्कृत माणसांच्या मनामध्ये. त्याला आवाहन करणं, त्याची जपणूक करणं, त्याचं संवर्धन करणं ही सकल संत विचारपीठाची भूमिका आहे. कार्यवाहनी उल्लेख केलाच होता, पण मला थोडं सविस्तर सांगावंसं वाटलं, या गोष्टीसाठी एक 5 मिनिट आपण खर्च केली. आता आचार्यांच्याकडे आपण वळणार, तर या आचार्यावर पहिलं व्याख्यान पुष्प नव्या वर्षामध्ये मी गुंफावं अशा प्रकारची जबाबदारी सकल संत विचार मंचाच्या कार्यकारिणीनं माझ्यावर सोपवली. ती मी आनंदाने स्वीकारली. आणि आता आपण उल्लेखच करूया की काय आपण आतापासून म्हणतोय, सांस्कृतिक ऑनलाईन व्यासपीठ. त्यातला व्यासपीठ शब्द डोळ्यासमोर ठेवा. त्याच्यामध्येच एका महान आचार्याचं नाव गुंफलेलं आहे, ते म्हणजे व्यास, श्री व्यास, भगवान व्यास. त्यांनी महाभारत आणि अन्य ग्रंथातून भारतवर्षाला जगाला शिकवलं. ते जे त्यांचं विचारपीठ ते कायमच तुमच्या माझ्या स्मरणामध्ये व्यासपीठ म्हणून दृढ झालं. हा नुसता शब्द नाहीये, त्याच्या मागे नुसता प्रवाह नाहीये, याच्या मागे आपली संपूर्ण मोठी संस्कृती उभी आहे. म्हणून व्यासपीठावरून पहिलं व्याख्यान पुष्प श्री व्यासांच्या बद्दल गुंफणं हे समयोचित आहे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. सुहृदजन, ज्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो, त्या संस्कृतीचे 2 आधार वड आहेत, वटवृक्ष आहेत. एक आहेत महर्षी वाल्मिकी आणि दुसरे आहेत
महर्षी श्री व्यास. या दोघांच्याही कलाकृती अमर आहेत. एकाचं रामायण, एकाचं महाभारत. आणि रामायण महाभारत हे दोन महाग्रंथ म्हणजे तर आपल्या भारतीय संस्कृतीच्या आधारशिला आहेत. निर्माण करणारे महर्षी आचार्य आहेत आणि त्यांनी निर्माण करून ठेवले दोन महान ग्रंथ म्हणजे आधारशिला आहेत असं आपल्या लक्षात येईल. पण मी नुसतं आचार्य नाही म्हणत. वाल्मिकी आणि श्री व्यास यांना आपण अन्य आचार्यांपेक्षा एक वेगळं विशेषण देऊया आणि ते म्हणजे उत्तम आचार्य, म्हणजे आचार्योत्तम. बाकी सगळे आचार्यच आहेत. आद्य शंकराचार्य तर आपल्याला अत्यंत वंदनीय आहेत, पण या सगळ्यांच्या मध्ये उत्तम आचार्य, दासबोधातला उत्तम पुरुष, भगवद्गीतेतला पुरुषोत्तम, या तोडीचे जर कोण असतील, आचार्योत्तम हा शब्द कसा आहे माहितीये? एकनाथांना डॉक्टर शंदा पिसे यांनी ग्रंथ रूप आदरांजली अर्पण करताना नाथांच्या मागे फक्त भागवत एकनाथ म्हटलं नाही. भागवत म्हणजे भगवंताचा भक्त. भागवत एकनाथ म्हटलं नाही. पेन्सिल येतात भागवतोत्तम एकनाथ हा शब्द एकनाथानच त्यांनी लावलाय. तसं माझ्या मनात येतं की वाल्मिकी आणि व्यास हे नुसते आचार्य नाहीत तर आचार्योत्तम आहेत. आता प्रश्न असा की आपण ही एक मालिकाच मुळी आचार्य आणि त्यांचं तत्वज्ञान या अभ्यास विषयाला वाहिलेली आहे. तर आचार्य शब्द कसा आलाय बरं? आज व्यवहारात तो आपण वापरतो. जसं प्रत्येक कॉलेजला प्राचार्य असतं. प्राचार्य म्हणजे प्र हा उपसर्ग लागलेला आचार्य. प्र म्हणजे प्रकर्षण, प्रगतीयुक्त काही म्हणता येईल. कारण आचार्य प्राचार्य आपल्याला माहिती नाही तसं नाही. परंतु आपण जेव्हा आता आचार्योत्तम म्हणतोय, आपण स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा नंतर सुद्धा काहींचा उल्लेख आचार्य केला. अगदी सर्वमान्य असणारं नाव सांगतो, आचार्य विनोबा भावे. तेव्हा आचार्य शब्दाने आपल्याला काय सुचवायचं असतं? नुसतं तत्वज्ञ, नुसतं गीतेच्या भाषेत स्थितप्रज्ञ, नुसता अभ्यासू, नुसता संस्कारशील एवढंच नाही. एवढं नाहीये. आचार्य शब्द त्याची व्याख्या आपल्या संस्कृत साहित्यामध्ये अनेक वर्षापूर्वीपासून उपलब्ध आहे. किती वर्ष? 7-8 हजार वर्षांपूर्वीपासून उपलब्ध आहे. आणि ती आचार्याची व्याख्या इतकी बोलकी आहे की खरंच तेवढ्या आचार्य म्हणजे काय कळतं. ही व्याख्या अशी आहे बघा. आचिनोती शास्त्रार्थम, आचिनोती शास्त्रार्थम आचार्ये स्थापयति सहा स्वयं अपि आचरेत, स्वयं अपि आचरेत अस्तु सहा आचार्यः इति स्मृतः. सहा आचार्यः इति स्मृतः. त्याला आचार्य म्हणावं. 3 कसोट्या सांगितल्या. पहिली कसोटी अशी की ज्याला तत्वज्ञान निधी म्हणतात, तत्वचिंतन सागर म्हणतात. उदाहरणार्थ आपले वेद ग्रंथ यासारख्या ग्रंथांची सूक्ष्म चिकित्सा करायची. सूक्ष्म चिकित्सा साधक बाधक प्रमाणाने. नंतर आपल्या दृष्टीने त्या शास्त्राचा अर्थ म्हणजे शास्त्रार्थ हा ठरवायचा. त्यानुसार इतरांना उपदेश करायचा आणि उपदेश करताना तो शास्त्रार्थ, ते तत्वचिंतन, ते तत्वज्ञान मीमांसा स्वतःच्या आचरणामध्ये उतरवावयाची. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे तत्वचिंतन अर्थ निश्चित करणारा, त्याचा लोकांना उपदेश करणारा आणि त्यानुसार स्वतःचं आचरण ठेवणारा असा जो कुणी असतो
त्याला आचार्य म्हणतात. मी त्याला आचार्योत्तम असा शब्द वापरला. ज्यांनी अतिशय महत्वाची 2 पुस्तकं लिहिली ते साताऱ्याचे तपस्वी कृष्णाजी केशव कोल्हटकर. त्यांची पहिली मोठी कामगिरी म्हणजे जो भारतीय योग विद्येचा भाग आहे त्यावर त्यांनी योग दर्शन नावाचं मराठीतलं भारतीय मानसशास्त्र सांगणारं, ज्याला शेवटचा शब्द म्हणावं इतकं अप्रतिम पुस्तक लिहिलं. कृष्णाजी केशव कोल्हटकर तपस्वी. आणि त्याने दुसरा एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे वेद व्यास, भगवान वेद व्यास. व्यासांच्यावर चरित्र आहे. या दोन्ही पुस्तकात त्यांनी शब्द वापरलाय अपांतरतमा. अपांतरतमा हा शब्द त्यांच्या दृष्टिकोनातून पुढ्याचा उलगडा होईल. आपल्या दृष्टिकोनातून एक विशेषण आहे, त्या विशेषण नाम आहे. लोकमान्य हे विशेषण आहे, पण लोकमान्य टिळक हे विशेषण नाम आहे. विशेषण नामानं त्या विशेषणाला उजळवून टाकता येतं. तसं श्री व्यासांच्या मूल परंपरेमध्ये मी पुढे उल्लेख करणार आहे, 27 व्यास झाले. त्या आपल्या श्री व्यासांच्या मूल परंपरेमध्ये नक्षत्रामध्ये ताऱ्यांच्या मध्ये जसा सूर्यनारायण शोभावा म्हणजे अपांतरतमा, किंवा साधा शब्द वापरूया युगाचार्य. जो युग निर्माण करतो तो आचार्य, अशा प्रकारचा उल्लेख कोल्हटकरांनी केलेला आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तसं जर कोण असेल तर वेद व्यास. आपल्या ध्यानातील कोल्हटकर कशा प्रकारची भावांजली अर्पण करत आहे. अर्थात मुद्दा तोच आहे की अपांतरतमा असो, भगवान वेद व्यास असो, हे आत्ता जे आचार्यांची व्याख्या सांगितली, बोले तैसा चाले, त्याला 100% धरून आहे. मी तुम्हाला किमान 5000 वर्ष स्मृती ग्रंथ कुठं मिळतं तेही सांगतो. वेद म्हणजे श्रुती, उपनिषद श्रुती, नंतरचे स्मृती. त्या स्मृती ग्रंथात तुम्हाला आचार्याची व्याख्या मिळेल आजच्या माग किमान 5000 वर्ष. आणि बघा, भारतीय परंपरा इतकी सलग आहे, इतकी सजीव आहे, एखाद्या पुष्पमालिकेसारखी आहे की हाच आचार्य शब्द आचार्य विनोबा भावे यांना घ्यावासा वाटला आणि स्वतंत्र भारताचं सुराज्य करायचं असेल तर राजकीय नेत्यांच्या पेक्षा ती कामगिरी शिक्षकांची आहे, असा आचार्य विनोबा भावेंचा विश्वास असल्यामुळं त्यांनी एक कुल स्थापन केलं, त्याचं नाव आचार्य कुल. शब्द तोच आहे. वेद व्यास ग्रंथातून भेटतील आणि प्रत्यक्ष तुम्हाला आजही आचार्य भेटतील किंवा भेटावेत. असे आचार्य कोण असतात? आचार्य कुलाची संकल्पना अगदी पहिल्या आचार्य संमेलनामध्ये मांडताना आचार्य विनोबा भावे यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण माझ्या मनाला भिडलेल्या 2 गोष्टी सांगतो आणि व्यासांच्याकडे जातो. त्या 2 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट आहे कुणाला आचार्य म्हणायचं, त्याच्या कसोट्या कोणत्या. आणि दुसरी गोष्ट आहे कुणाला आचार्य म्हणायचं तर त्याच्या निष्ठा कोणत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्ठा कोणती? स्वतंत्रते भगवती त्वामहम यशो युताम वंदे. सावरकरांनी केली सामाजिक सुधारणा, भाषेची सुधारणा आणि अंदमानात भोगलेले कष्ट एकाच देवतेसाठी आहेत की स्वातंत्र्य. कोणत्याही क्षेत्रात आम्हाला पारतंत्र्य चालणार नाही, तो मनुष्यत्वाचा अपमान आहे. ही सावरकरांची निष्ठा आहे. तशी आचार्याची निष्ठा कशी असावी? आधी आचार्याच्या कसोट्या कोणत्या? तर आचार्याची विनोबांनी सांगितलेली पहिली कसोटी आहे की तो निस्पृह असला पाहिजे. आपल्या तुकारामांच्या भाषेत, नसावे ओशाळ मान देती सकळ, निस्पृह.
दुसरं काय असलं पाहिजे, तर तो निर्भय असला पाहिजे. भगवद्गीतेत दैवी गुण सांगताना आघाडीचा सेनापती कोण आहे? अभयम सत्व संशुद्धीर. म्हणजे निस्पृह पाहिजे, निर्भय पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो निर्वैर पाहिजे, अजात शत्रू पाहिजे. म्हणजे काय बरं? तर शत्रूचं किंवा खलाचं खलत्व नष्ट करणारा, तसं पसायदान मागणारा श्री ज्ञानदेव असला पाहिजे. खळांची व्यंकटी सांडो, हा त्याचा गुण आहे, इतरांचा तो नाही, क्षत्रियांचा नाही, पण तो त्याचा आहे. कुठं निर्वैर असणं हे फार महत्वाचं आहे. अजात शत्रू, निस्पृह, निर्भय आणि निर्वैर, या 3 कसोट्या. आणि आचार्याच्या निष्ठा कोणत्या असाव्यात? बघायला 3 आहेत, पण खऱ्या एकच आहेत. विद्यानिष्ठा, विद्यार्थी निष्ठा आणि समाजनिष्ठा. विनोबा म्हणतात, तो जर आचार्य असेल तर त्याला चौथी निष्ठा नाही, अगदी प्रपंच सुद्धा नाही. त्यानं प्रपंच करावा, पण प्रपंच ही त्याची निष्ठा नाही. विद्या, विद्यार्थी आणि तो जिथून येतो तो समाज. आमचं नातं होतं समाजाशी आहे, कोणत्या हितसंबंधी लोकांशी नाही. म्हणून या त्रिविध निष्ठा आणि त्रिविध गुण ज्याच्या ठायी असतात त्याला आचार्य म्हणतात असं दिसेल. आणि अशा आचार्यांच्या मधले जे उत्तम आचार्य कोण असतील, तर ते श्री व्यास. एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. व्यास म्हटलं की भगवान व्यास, बादरायण व्यास, असे तुम्हाला 5 व्यास डोळ्यासमोर येणार आहेत. 5 व्यास. व्यास पंचायतन, ते कसं आहे बरं, हे मी आपणास सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण एक विधान करूया. हे जे व्यास पंचायतन आहे ना, ते एका बाजूला पौराणिक आहे आणि एका बाजूला ऐतिहासिक. पौराणिक म्हणजे पुराणामध्ये सांगितलेलं, आणि ऐतिहासिक म्हणजे इति ह आस, म्हणजे ज्या गोष्टीला इतिहासाची कसोटी लावणारा पुरावा आपण देऊ शकतो ते ऐतिहासिक. मग ग्रंथ असेल, नाणी असतील, भूगर्भातून शोधलेले जसं हडप्पा मोहनजोदडो आहेत, उत्खननातल्या वस्तू असतील, अशा अनेक गोष्टी ऐतिहासिकता ठरवतात. पण ग्रंथच नाही किंवा ग्रंथच फक्त आहे, अन्य गोष्टी नाहीत, तर त्याला ऐतिहासिक म्हणता येत नाही, त्याला पौराणिक म्हणायचं. तर बघा, पौराणिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड याच्या संधी प्रकाशामध्ये, पौराणिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड याच्या संधी प्रकाशामध्ये 5 व्यासांच्या पैकी एक व्यास उभे आहेत, आणि त्यांचं नाव आहे कृष्ण द्वैपायन व्यास. आता एक कृष्ण द्वैपायन व्यास म्हणजेच महाभारतकार व्यास, म्हणजेच भागवत पुराणकार व्यास, म्हणजेच भगवद्गीता व्यासेन ग्रथिता पुराण मुनीना मध्ये महाभारतम, ते व्यास. याबद्दलच आज आपण जास्त बोलणार. पण या कृष्ण द्वैपायन व्यासांच्याकडे वळायच्या पूर्वी, ज्यांना भगवान व्यास म्हणतात त्या बादरायण व्यास म्हणतात, हे कोण बरं? तर एक लक्षात ठेवूया, हे दोघही पौराणिक आहेत. ऐतिहासिक या कसोटीवर ते उतरतील असं काही लोकांना वाटणार नाही. पौराणिक. आणि जर पौराणिक असतील तर त्यांची कामगिरी काय आहे? तर त्यांची कामगिरी, पहिले जे आहेत ना व्यास, त्यांना वेद व्यास म्हणतात, भगवान व्यास म्हणतात. वेद व्यास म्हणायचं कारण काय? तर त्याची व्युत्पत्ती अशी आहे की त्यांनी खरोखर जे वेद होते त्या वेदांच्या बाबतीमध्ये वेदांत विव्यास, वेदांत न अर्धा विव्यास, म्हणजे वेदांची विभागणी केली, ते भगवान वेदव्यास. आता कशी विभागणी केली ही थोड्या वेळानं सांग. पण म्हणजे पहिले वेदांची विभागणी करणारे
वेदव्यास. दुसरे बादरायण, बदरी वृक्षाच्या खाली, बदरी म्हणजे आपल्या मराठीत बोराचं झाड, बोर. सरस्वती नदीच्या काठी हिमालयात बोराच्या झाडाखाली बदरी वनामध्ये ज्यांचा आश्रम होता ते बादरायण व्यास. यांची कामगिरी काय ते नंतर सांग. तिसरे जे आहेत ते कृष्ण द्वैपायन व्यास, म्हणजेच महाभारतकार व्यास, म्हणजेच भागवत पुराणकार व्यास. म्हटले तर 4 किंवा 5 व्यास भागवत पंचायतन हे आपल्याला दिसतं. या व्यासांना वंदन करताना आपल्याकडे एक शब्द नेहमी वापरला जातो आणि तो आपण वापरून पुढे जाऊया. 5 व्यासांना उद्देशून तो आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. अहो, हे सगळं जग डोळ्याला दिसतंय ना, सृष्टी डोळ्याला दिसतेय ना, ज्ञान विज्ञान समजतंय ना, हे सगळं व्यासाने प्रथम चाखलेलं आहे, अनुभवलेलं आहे, मांडलेलं आहे. त्याच्या बाहेर ज्ञान नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. आणि हे फक्त सुभाषित नाही आहे, तर आपण ज्यांना माऊली मानतो त्या ज्ञानदेवानीच याचा उल्लेख केलाय. शब्द असे आहेत, त्यांनी महाभारताचा उल्लेख केलाय की व्यासांच्या महाभारतात जे आहे ते जगात सर्वत्र आहे, आणि व्यासांच्या महाभारतात जे नाही ते जगात कुठेही नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम शब्द बघा. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय असं आपल्याला दिसेल. आता आपण सकल संत याच्यामध्ये एक शब्द वापरतो, विचार मंच. या आपण सगळे भक्तिप्रवण आहोत, पण आंधळे भक्त नाही. ते विचार येईल की तुम्ही सांगताय पौराणिक व्यास, तुम्ही सांगताय ऐतिहासिक व्यास. तर डोळ्यासमोर आहे, आपल्या गीता आपल्या समोर आहे, वेद विभागणी पण समोर आहे, हे सगळं खरं. पण सामान्यपणे 100 त्याचं उत्तर आपण असं मी का म्हणतो नंतर सांग. स्वतंत्र 3 ग्रंथ आहेत. हे कृष्ण द्वैपायन ऐतिहासिक आहे, एका जीवनपटामध्ये शक्य आहे. मग बादरायण व्यास आणि वेदव्यास आणि कृष्ण द्वैपायन व्यास यांचा संबंध काय? तर तो संबंध 3 शब्दामध्ये सांगता येतो. एक, या सगळ्यांचं घराणं, कुल एक असेल. मी पुढे 27 व्यास एका घराण्यात झाले सांगणार आहे, त्यात आपले व्यास आहे. त्यात तो अपांतर तमामी शब्द वापरला, योगाचार्य शब्द वापरला थोड्या वेळाने. पण व्यास 27 हो आपल्या इतिहासात नमूद आहेत. मग हे एका कुळातले 27 असू शकतील, ठीक आहे. दुसरी शक्यता आहे की कुल हे सांगता येतं, कौरव कुल, पांडव कुल, पण त्याचा वंश सांगायचा म्हटलं तर चंद्रवंश, रामाचा सूर्यवंश. म्हणजे वंश हा काही एक व्यापक आहे, तर आचार्य हे वंश नाम असू शकेल, त्याच्यामधलं काही कुल नाम असू शकेल. आणि तिसरी शक्यता लक्षामध्ये आपण घेऊया, ती म्हणजे उपाधी किंवा पदवी असू शकेल. म्हणजे अगदी शास्त्र शुद्ध बोलायचं तर आम्ही ज्या व्यासांना वंदन करतो, मग ते बादरायण असतील, ते वेदव्यास असतील, ते कृष्ण द्वैपायन असतील, त्यांचं कुल कोणतं?
ठरवा. वंश कोणता ठरवा, पण त्यांची ती पदवी किंवा उपाधी सुद्धा असू शकेल हे जर मान्य केलं तर भोळे भाबडेपणाचा शिक्का आपल्यावर बसायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. एवढं स्पष्ट करून आपण पुढे जाऊ. आता ज्यांना आपण वेद व्यास म्हटलं ते वेद व्यास कसे? मगाशी शब्द वापरला वेदान विव्यास. विव्यास याचा अर्थ विशिष्ट प्रकारे विभागणी करणे. गणितामधलं व्यास वगैरे शब्द बाजूला ठेवा. समासच्या उलट व्यास शब्द आहे, संक्षिप्त नव्हे ते व्यास, तेही बाजूला ठेवा. आता आपण वेदान विव्यास म्हणतो, इथं व्यास शब्दाचा अर्थ उत्तमरित्या विभागणी करणं. नुसते तुकडे करणं नव्हे, उत्तमरित्या विभागणी करणं. वेद मुळामध्ये संहिता ही जिला आपण ऋग्वेद म्हणतो एवढीच नव्हती. पुढचे जे 3 वेद आहेत ते मिळून वेद संहिता होती. ती केवढी होती, काय होती, हे काळाच्या उदरामध्ये गडप आहे. पण ती जे काही वेद म्हणजे ज्ञान राशी. वेद म्हणजे काय? द्रष्ट्या ऋषींना जे दिसलं, जे ऐकू आलं, जे सृष्टीतून सापडलं ते वेद. वेद म्हणजे जाणणे. तर ते जे वेद आहेत ते जे साठा होता, संहिता होती, त्याचे या व्यासाने 4 भाग केले. आपल्या 4 शिष्यांना शिकवले आणि ते आज आपल्याकडे चालत आलेले आहेत. पहिला शिष्य, त्याचं नाव पैल. नाव जरा वेगळं आहे, पैल. त्याला ऋग्वेद शिकवला. दुसरं नाव आपल्याला ऐकून माहितीये वैशंपायन. हा अनेक कारणांनी माहिती आहे. त्याला यजुर्वेद शिकवला. आणखी एक नाव आपल्याला माहिती नाही, जैमिनी. अनेक कारणाने त्याला सामवेद शिकवला. आणि सुमंत हा रामायणातला नव्हे, हा सुमंत याला अथर्ववेद शिकवला. म्हणजे पहिल्याला ऋग्वेद, वैशंपायनाला यजुर्वेद, जैमिनीला सामवेद आणि सुमंताला अथर्ववेद शिकवला, असं लक्षामध्ये. ही त्यांची कामगिरी. भगवान वेदव्यास. दुसरे आहेत बादरायण व्यास. हे वंश, कुळ, उपाधी तुम्ही ठरवा. पण त्यांना बादरायण व्यास म्हणायचं कारण, जसं आज आपण एखादं आडनाव लावतो ना, अमुक गाव आणि त्याच्या पुढे कर, तसं आहे. जगामध्ये बद्री वृक्ष अनेक ठिकाणी आहेत, पण हिमालयामध्ये आजही त्याच्या खाणाखुणा आहेत. सरस्वती नदीच्या काठी त्याला योग्यांचं स्थळ म्हणावं असं एक अत्यंत सुंदर आजही बद्रिकाश्रम आहे. इथं जायला उद्धवाला श्रीकृष्णाने सांगितलं होतं. त्या बद्रिकाश्रमात बोराच्या विशाल झाडाच्या खाली बसून बादरायण व्यासानी ब्रह्मसूत्र लिहिली. आता ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता यांना आपण प्रस्थानत्रयी मानतो. पैकी उपनिषद हे वेदांत म्हणजे वेदाचं अंग आहे. उपनिषद आहेत, पण त्या उपनिषदामध्ये भिन्न भिन्न ऋषींनी भिन्न भिन्न कालखंडामध्ये आपलं म्हणणं मांडलं असल्यामुळं अंतर्यामी एकात्मता, पण बाहेर मात्र व्यक्ती विशिष्ट विभिन्नता अशी आहे. अशा वेळा नेमके शब्द सांगतो. प्रमुख उपनिषदातील वैचारिक सुसंगती शोधून, प्रमुख उपनिषदातील वैचारिक सुसंगती शोधून त्यांच्यातील अर्थाची एकात्मता ज्या सूत्रामध्ये बांधली गेली, अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणून बांधली गेली, अशा प्रकारची सूत्र संख्येनं 500 आहेत. त्याच्यावरचं शंकराचार्यांचं भाष्य म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला गौरी शंकर आहे. या ब्रह्मसूत्रालाच वेदांत सूत्र म्हणतात. आणि त्यांना एक वेगळा शब्द वापरतात, शारीरिक सूत्रे. पटकन कळत नाही शारीरिक का आहे. याचं कारण तो परमात्मा शरीरामध्ये आहे हे सांगितलंय, जीवात्मा म्हणून. म्हणून शरीरालाही महत्व आहे ब्रह्मा इतकंच, म्हणून शारीरिक सूत्र.
तत्वज्ञानाचं विलक्षण सामर्थ्य या ब्रह्मसूत्रामध्ये. एका सूत्रावर दिवसभर विचार करत बसावं असं चिंतन सामर्थ्य आहे. हे कुणी निर्माण केलं? हे बादरायण व्यासांनी निर्माण केलं असणं शक्य. वेदव्यास झाले, बादरायण व्यास झाले, आणि आता ज्यांच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत ते आहेत कृष्णद्वैपायन. हे कोण बरं? तर इतिहासाच्या आधारे सांगायचं, पण ग्रंथ उपलब्ध आहे. इतिहासाच्या आधारे सांगायचं तर निश्चितपणे ते पराशर मुनी आणि धीवर कन्या सत्यवती या दोघांचे कानीन पुत्र आहेत. हा कानीन शब्द एक विशिष्ट संज्ञा आहे, विशिष्ट संज्ञा आहे. असे व्यास हे कानीन पुत्र आहेत. असा कानीन पुत्र सांभाळणं तत्काळी काय किंवा आजही काय कोणत्याही स्त्रीला शक्य नाही. अशा वेळा त्याग केला जातो. तेव्हा ते एका बेटावर वाढले, द्वीपावर वाढले, म्हणून द्वैपायन. बदरी बादरायण, द्वीप द्वैपायन. पण विशेष गोष्ट बघा, पराशरांसारखे वडील असून सुद्धा आमचे व्यास, महाभारतकार व्यास आईच्या नावानं ओळखले गेले आहेत. कारण ते पाराशर्य आहेत. पण हा शब्द रूढ नाही आहे. ते कृष्ण द्वैपायन आहेत. यातला कृष्ण म्हणजे भगवान कृष्ण नव्हे, तो त्यांचा देव आहे, सांगतो नंतर. पण तो कृष्ण म्हणजे काळा, आणि ते त्यांच्या आईचं नाव आहे काली किंवा महाकाली, म्हणजे सत्यवती. सत्यवतीचं नाव काली, तिचा पुत्र म्हणून कृष्ण, आणि बेटावर राहावं लागलं द्वैपायन. हा कृष्ण द्वैपायन शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याच माणसानं महाभारत, त्याच माणसानं भागवत, त्याच माणसानं भगवद्गीता आपल्याला दिली. पुढे मी तुम्हाला कृष्ण द्वैपायन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सांगणार आहे. पण आता मी त्यांच्या व्यक्तिमत्वातलं साम्य सांगतो. सुहृदजन हो, जरा विचार करा. कृष्ण भगवान आणि कृष्ण द्वैपायन, इथे छान गोष्ट आहे. तेवढं नाम साम्य आहे, तेवढं भाव साम्य आहे. दोघंही कृष्ण. कृष्ण द्वैपायन, कृष्ण भगवान, हे साम्य लक्षात घेऊन आपण पुढे जाऊया. असं पुढे जात असताना ते जे मी आता 27 व्यास तुम्हाला सांगितले, त्या 27 व्यासांच्या बद्दल तुम्हाला माहिती कुठे मिळेल बरं? तर ती माहिती 2 ठिकाणी मिळते. एक, जी 18 पुराण आहेत त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पुराण, अर्थात भागवत नव्हे पण त्याच्या खालोखाल पुराण, म्हणजे विष्णू पुराण. आणि दुसरे एक भागवत आहे. भागवत म्हणजे कृष्ण भागवत नव्हे, भागवत पुराण नव्हे, तर देवी भागवत, देवीचं भागवत. तर त्या देवी भागवतात आणि विष्णू पुराणात 27 व्यासांची नावं सारखी आहेत. एक 28वं मात्र जोडलं गेलंय, पण 27 सारखी आहे. आता मी वंश म्हणतो, कुल म्हणतो, ते कसं आहे बघा. महाभारते रामायणानंतर आहे, तर आपले कृष्ण द्वैपायन व्यास हे रामायणातल्या वसिष्ठांचे नातू पणतू आहेत. आचार्य पदवी असेल, वसिष्ठांनाही असेल, कृष्ण द्वैपायनांना असेल. आणि गणितात तुम्हाला मी सांगतो, हे जे 27 व्यास सांगितले दोन्ही ठिकाणी, त्यातल्या 8व्या क्रमांकावर वसिष्ठ आहे. 26व्या क्रमांकावर वसिष्ठाचा पुत्र शक्ती आहे, ज्याचा संदर्भ विश्वामित्रांचे वैर केलं त्याच्याशी येतो. वसिष्ठांचा मुलगा नाव शक्ती. तर वसिष्ठ हे 8व्या क्रमांकावर आहे. तर मध्ये काही पदव्या असू शकतील, पण 26व्या क्रमांकावर शक्ती आहे. 27व्या क्रमांकावर शक्तीचाच मुलगा पराशर आहेत, आणि 28व्या क्रमांकावर कृष्ण द्वैपायन आहेत. असं इतिहास, कारण इतिहास पुराण म्हणतो ना आपण, तर विष्णू पुराण आणि देवी भागवत
याच्यातून आपल्याला प्राप्त होतं असं लक्षात येईल. आणि असे जे कृष्ण द्वैपायन आहेत ना, त्यांना वंदन करताना मगाशी मी ज्ञानदेवांचे शब्द तुम्हाला सांगितले, पण पुढे जाण्यापूर्वी मलाच राहवत नाही, म्हणून व्यासांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी पुन्हा एकदा वंदन करतो. असं बघा, आपण सगळे गीता प्रशस्ती गातो, त्याच्यामध्ये त्या गीता प्रशस्तीच म्हणूया, त्याच्यामध्ये नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे हा श्लोक म्हणतो. पण हा लिहिलाय कुणी? मला अलीकडे अभ्यासातून सापडलं की ते मधुसूदन सरस्वती म्हणून फार मोठे शंकराचार्यांचे भक्त आहेत, आचार्य आहेत, त्यांनी लिहिलेला शब्द बघा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार बिंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा. अहो, त्यांनी महाभारताच्या रूपानं असा एक ज्ञान दीप लिहिलाय. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो, माझ्या व्याख्यानाच्या शेवटी मी जेव्हा महाभारतातला प्रवृत्ती मार्ग डॉक्टर पुग सहस्रबुद्धे यांच्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा आज 2025 मध्ये सुद्धा शब्द उच्चारतो. नुकतंच घडलेलं जे सिंधू ऑपरेशन आहे आणि सिंदूर ऑपरेशन आहे, त्याचं तुम्हाला स्मरण होऊन जाईल. म्हणजे आजच्या भारतवर्षाला सुद्धा व्यासांचं महाभारत मार्गदर्शन करतं असं माझ्या व्याख्यानाच्या अखेरी तुमच्या लक्षामध्ये येईल. व्यासांना वंदन, मधुसूदन सरस्वती. आणि ज्ञानदेवांनी कसं करावं? म्हणून व्यासाचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. खरंच विचार करूया. इसवी सन पूर्व 1931 मध्ये ही गीता धर्ममंडळानं मान्य केली आणि जगाने मान्य केली. तिथे आहे, वर्ष आहे इसवी सन पूर्व 1931 मध्ये त्या मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवंताचे ते शब्द कुरुक्षेत्रावर घुमले. ते आजही कदाचित अंतराळामध्ये असतील असं विज्ञान सांगतं. पण 2000 आणि आत्ताची 2000-4000 वर्षापूर्वीची गीता म्हणजेच भगवंताची वाङ्मयी मूर्ती तुम्हाला मला मिळाली कशी? तुम्हाला मला व्यासांच्या शब्दात. पण कृष्णाची वाणी ज्यानं लिहून ठेवली तो कृष्ण द्वैपायन, व्यासाचा थोरू. आणखीन एक आहे, ज्ञानदेव म्हणतात त्यांनी गीता लिहिली आणि वेद जो कृपण होता, जो 3 वर्णांच्या कानी लागला होता, त्या स्त्री शूद्र आणि दानव सुद्धा यांना गीतेमधून भगवंताचं सामर्थ्य व्यासाने दिलं. शब्द बघा, तैसे शब्दे जे न लभे. वेदांत काय सांगण्याची गोष्ट आहे. नीती नेती ते शब्दी न लभे, ते घडून या अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रातिभे. स्त्री शूद्रांच्या प्रतिभेला कळेल अशा प्रकारे सामाविले. मग मधुसूदन सरस्वती असो किंवा आता म्हटल्याप्रमाणे ज्ञानदेव असो, व्यासांना वंदन करताना या गोष्टी आपल्या समोर येतात. आता कृष्ण द्वैपायन व्यास एक ते पराशर आणि सत्यवती यांचे कानीन पुत्र आहेत, आणि दुसरीकडं दुर्योधनादी कौरव आणि धर्मराजादी पांडव यांचे ते नियोग विधी परंपरेनं आजोबा आहेत. आणि त्यांनाच आपल्या कुळाच्या क्षयाची कहाणी लिहावी लागली आजोबांना. युगांत झाल्यानंतर, धर्म्य युद्ध झाल्यानंतर असे ते व्यास, कृष्ण द्वैपायन व्यास. तुम्ही जर महाभारत पूर्ण वाचलं तर जवळजवळ 15 ठिकाणी कृष्ण द्वैपायन व्यास हे आजोबा उपस्थित होतात आणि धृतराष्ट्रासकट सगळ्यांना उपदेश करतात. मात्र कृष्ण द्वैपायन आणि कृष्ण भगवान यात फरक असा आहे की कृष्ण द्वैपायन उपदेश करतात
पण उपदेशासारखी कृती करा म्हणून आग्रह धरत नाही. ते फक्त साक्षी भावात वावरतात. आणि कृष्ण भगवान व्यासांचाच उपदेश आचरणात आला पाहिजे. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ, तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. तर 10 दिवसात भीष्म आटोपत नाहीत म्हणताना प्रतिज्ञा मोडून आक्रमण करणं. कृष्ण कृती करतो म्हणून तो कर्म तत्व प्रधान आहे. आणि व्यास घडणाऱ्या गोष्टी बघतात म्हणून ते काल तत्व प्रधान आहे. काळ तो बदलणं हे पुरुषाचं सामर्थ्य आहे, हे कृष्ण सांगतात. हा दोघातला फरक आणखी सांगता येईल, पण आत्ताच्या वेळेच्या मर्यादेत एवढा फरक पुरे. कृष्ण द्वैपायन काल तत्व प्रधान आहे आणि भगवान श्रीकृष्ण कर्म तत्व किंवा कर्मयोग प्रधान असं म्हणा. आता मी स्वतंत्र ग्रंथ का म्हणतो बरं, तर आता सांगितल्याप्रमाणे बादरायण व्यासानी ती ब्रह्मसूत्र निर्माण केली, ती आधारलेली आहेत उपनिषदावर. त्याच्या आधी भगवान वेद व्यासाने विभागणी केली, ते वेद मंत्र द्रष्ट्या ऋषींना आधीच ऐकू आलेले होते, म्हणजे आधारलेला आहे. पण बघा महाभारत, त्यातली भगवद्गीता आणि त्यात नंतरचं भागवत पुराण, या गोष्टी निश्चितपणे स्वतंत्र ग्रंथ आहेत असं लक्षात. मला तुम्हाला महाभारत आणि भगवद्गीतेकडे न्यायचंय, पण त्याच्यापूर्वी नंतर असणारा, पण मी जो आधी घेऊ इच्छितो तो ग्रंथ म्हणजे भागवत. भागवत महापुराण. विचार करूया, महाभारत लिहिल्यावर भागवत लिहावं असं आपल्या कृष्ण द्वैपायन व्यासांना का वाटलं असावं? ते मोठी विलक्षण गोष्ट. परंपरा सांगते की बादरायण व्यासांचा जसा आश्रम, तसा कृष्ण द्वैपायन व्यासांचाही आश्रम आज हिमालयात आहे. आणि तोही दाखवतात. तो बद्री वृक्षाच्या खाली नाही आहे, पण सरस्वती नदीच्या काठी आहे, आजही दाखवतात. बघा, महाभारती युद्ध संपलं, तो जो परीक्षित होता, जो 36 वर्षानंतर राज्य करतोय, तोही राज्याभिषेक झाला, पांडवांचं स्वर्गारोहण झालं. आणि व्यास मुनी हे सगळं आपल्या कुळाचा क्षय बघून, क्षयच एका अर्थानं, परीक्षित आहे पण क्षयच, सरस्वत नदीच्या काठी आले आणि विचार केला की काय घडलं बरं. तर कौरव आणि पांडव, माझं वाक्य ऐका, कौरव आणि पांडव ही या जगातली शाश्वत प्रवृत्ती आहे. तिचा इतिहास जरी कुळाचा क्षय असला तरी आपण लिहून ठेवूया. म्हणून 3 वर्षामध्ये 8,000 ते 9,000 अनुष्टुभ श्लोक कृष्ण द्वैपायन व्यासांनी 3 वर्षात लिहून ठेवले. तेच जय नावाचा इतिहास. नंतर भारत, नंतर महाभारत. आता घडलेलं डोळ्याने पाहिलं होतं, पण 3 वर्षांनी पुन्हा आठवून त्याचा ग्रंथ लिहिताना शब्द असे आहेत की कृष्ण द्वैपायन खिन्न झाले, एकीकडे क्षुब्ध झाले, एकीकडे शोकमग्न झाले. कारण जे भोगलेलं होतं ना, ते संपलं होतं, पण ग्रंथ रूपानं ते पुन्हा कागदावर आणताना त्याचे चरे मनावर जागे झाले. एक प्रकारचं औदासिन्याचं मळभ प्राप्त झालं. अशा वेळा एकच आधार असतो, तुम्हाला मला सुद्धा, आजही, तो भगवत भक्तीचा. आणि तो देण्यासाठी नारद मुनी सरस्वती तीरी आले आणि व्यासानं म्हणाले, महाभारत तू लिहिलंस, भगवंताची गीता तू लिहिलीस, पण तुझ्या मनाला समाधान नाही. याचं कारण आतापर्यंत तू चांगल्या गोष्टी केल्यास, पण भगवंताचं गुण महात्म्य गायल्याशिवाय, तर छान वाक्य बघा, भगवंताचं गुण महात्म्य गायल्याशिवाय तुझ्या मनाला विरंगुळा मिळणार नाही. कुलक्षयाच्या कटू स्मृतींचं मळभ दूर होणार नाही. आणि पुनरपी जगाला तू गीता महाभारतातून, आता हे महत्वाचं आहे तत्वचिंतन,
गीता महाभारतातून जगाला प्रवृत्ती निवृत्ती संगमाचं जे तू तत्वज्ञान सांगितलंस ते पुन्हा एकदा भक्तीच्या अंगाने सांगितल्याशिवाय कळणार. महाभारत आपल्याला परिचित आहे, भागवत आपल्याला परिचित आहे, पण भागवतावर काही बोलून मी महाभारताकडे जातो. हा जो भागवत ग्रंथ आहे ना, एक विधान करतो, तुम्ही त्याच्यावर विचार करा, ते विवाद्य असू शकेल, पण भागवत म्हणजे राधा, भागवत म्हणजे रासलीला, भागवत म्हणजे रास पंचायतन एवढंच नाही. त्यातला काही भाग तर प्रक्षिप्त आहे, पण असू दे. राधा आराधना भक्तिधारा मला अमान्य नाही. अरे पण मी आपल्याला सांगतो, याच भागवतामध्ये कुणाची चरित्र आहेत बरं, त्यांची नावं मी सांगणार आहे, परंतु कुणाची चरित्र आहेत ते बघा. एक म्हणजे पराक्रमी पण भक्तिवत्सल. मी नावं सांगितली तुमच्या लक्षात येईल. पराक्रमी पण भक्तिवत्सल असे राजे, राजर्षी आणि राजवंश यांचं चरित्र भागवतात. राजे राजर्षी आणि दुसऱ्या बाजूला वनामध्ये गेले तरी आश्रम, म्हणजे वनामध्ये गेले तरी शिष्यांना शिकवणारे, म्हणजे भक्तियोगाला कर्मयोगाची जोड देणारे, प्रवृत्ती निवृत्तीचा संगम साधणारे ऋषी गण आणि भक्त श्रेष्ठ आहेत. कोण कोण आहेत बरं, मी नावं सांगतो आपल्याला. ध्रुव बाळ, प्रल्हाद, अंबरीश. आता जे मी बोलतोय त्याचा आधार घ्या. ध्रुव बाळ, प्रल्हाद, अंबरीश. आणखी कोण आहे, ऋषभदेव, जड भरत, पृथू राजा. कर्मयोग, भक्ती योग, तत्वज्ञान योग यांचा संगम म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि त्या संगमापासून, प्रयाग संगमापासून गंगेच्या धारा कलकत्त्यापर्यंत जातात. तसे भागवतातले आकडा लक्षात घ्या, 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. त्याच्यामध्ये दशम स्कंद श्रीकृष्णाची, नंतर हरिवंश आहे, पण अप्रतिम वाङ्मयीन मूर्ती आहे. बालक्रीडेपासून युद्धापर्यंत महाभारताच्या कृष्ण चरित्र पूर्वार्ध आणि उत्तरार्धात आहे. आणि सगळ्यामध्ये मौलीभूत एकादश स्कंद हा अर्जुन गीता जी आहे आधीची, तशी उद्धव गीता आहे. आणि उद्धव हा श्रीकृष्णाचा अर्जुनासारखा सख्य भक्तीचा आदर्श आहे. अर्जुन वीर श्रेष्ठ आहे, तर उद्धव हा, शब्द ऐका, श्रीकृष्णाचा मित्र आहे, मंत्री आहे आणि भक्त आहे. अर्जुनापेक्षा वेगळे पण आहे. त्या उद्धवाला गीता सांगितली एकादश स्कंद, ज्याच्यावर नाथांचं नाथ भागवत आहे असं आपल्याला दिसेल. या भागवतामध्ये फक्त भक्ती नाही, शक्ती आहे. भक्तीचे तर नवविध प्रकार आहेत, अगदी नवविध प्रकार, ज्याला आपण श्रवणम, कीर्तनम, विष्णो हो स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे 3 प्रकाराचे गट करून थोडं स्पष्ट करू बघा. श्रवण, कीर्तन, स्मरण. श्रवण, कीर्तन, स्मरण यानं तुमच्या मनात भक्ती उत्पन्न होते. भागवताचा संदेश आहे. पुढे काय होतं बरं, चरण सेवन, अर्चन आणि वंदन यानं तुम्हाला भक्तीचा कर्मविधी कळतो. आणि या कर्मविधी करून काय मिळवायचं, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण, म्हणजे सुख नव्हे समाधान. आणि या 3 गोष्टीतून तुम्ही भागवतातल्या सगळ्या राजांच्या, ऋषींच्या कथा बघा, एक सुसूत्रीकरण तुमच्या लक्षात येईल. म्हणजे भागवत काय आहे, काय जादू आहे हे तुमच्या लक्षामध्ये. बर, आपल्याला महाभारताकडे जायचंय, आणि म्हणून आपण लक्षामध्ये घेऊया की प्रवृत्ती निवृत्ती भागवतात कशी आहे. आता खूप बोलता येईल, पण मदत घेऊया एकनाथांची. आणि एकनाथ त्यांच्या नाथ भागवतात जे 11व्या स्कंदात सांगतात ते माझं आहे. एकनाथ म्हणतात कशी निवृत्ती आहे बरं, तर बघा, नाथांची निवृत्तीची व्याख्या म्हणजे संसार टाकणं नव्हे,
निवृत्ती म्हणजे प्रत्येक कर्मात, प्रत्येक श्वासात मनातल्या भगवंताची आठवण होणं म्हणजे निवृत्ती. याला पंचम पुरुषार्थ म्हणतात वारकरी. शब्द पहा, शब्दाकडे लक्ष द्या. अवघ्या दशा येणे साधती. कशाला जगायचं? अवघ्या दशा येणे साधती, मुख्य उपासना भक्ती, प्रकटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणोनिया. हा आहे निवृत्ती मार्ग. आणि प्रवृत्ती मार्ग कसा? जो त्यांना त्यांच्या गुरुमध्ये दिसला, जनार्दन स्वामींच्या मध्ये. गृहाश्रमू न सांडिता, काय टाकायला नको, गृहाश्रमू न सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मैळे. ही परम समाधी आहे, ही सहज समाधी आहे, ही सकल समाधी आहे, ही अखंड समाधी आहे. आणि हा महाभारत भागवताचा संदेश आहे. मी तर आपल्याला सांगतो, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाभारत एक बाजू आणि भागवत दुसरी बाजू. वेळेचं भान ठेवून आपल्याला महाभारतातला प्रवृत्ती धर्म काही मिनिटामध्ये समजून घ्यायचा आहे. म्हणून जी गीता तुम्हा सगळ्यांना परिचित आहे, आपलं गीता धर्म मंडळ 100 वर्ष त्यावरच काम करतंय. मला पुण्यामध्ये ज्यांना गीता कंठस्थ आहे, शृंगेरीचं आशीर्वाद ज्यांना मिळाले, अशी 2000 माणसं माहिती आहे. पुण्यात गीता आता रुजली आहे. आणि म्हणून मी माझ्या व्याख्यानामध्ये गीतेचा संदेश, व्यासांचा संदेश फक्त 5 श्लोकांचा उल्लेख करून तुमच्या समोर ठेवणार आहे. मग महाभारत. हे 5ही श्लोक तुम्हाला माहिती आहे, फक्त त्या श्लोकाचा उच्चार करून त्यातला संदेश काय एवढं मी सांगणार आहे. 700 श्लोकांची भगवद्गीता, पण केवळ 5 श्लोक. काय संदेश आहे? पहिला, निष्काम कर्मयोग. कर्मयोग आहेच, संन्यासाश्रम नाही. निष्काम कर्म, संन्यस्त वृत्ती, पण कर्मयोग. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. अरे, अकर्म करण्याचीही आसक्ती ठेवू नकोस. माणसं आळशी होतात, अकर्म करतात. तसंही करून पहिलं सूत्र निष्काम कर्मयोग. दुसरं काय बरं? तर गीता शिकवते तारतम्य. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक करू नकोस. निवृत्तीचा पण नको आणि प्रवृत्तीचा पण. हे सांगताना श्लोक येतो, योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. आता व्याख्याच आहे, समत्वम योग उच्चते. समत्व म्हणजे काहीतरी आकाशातलं समजू नका. प्रत्येक गोष्टीकडे अनेकांत दृष्टीनं पाहणं, त्याचही बरोबर असू शकेल. क्षणभर विचार करा. तारतम्य, रामदासांचा विवेक, हा दुसरा संदेश. तिसरा आहे की आपण निवृत्ती करायची, म्हणजे प्रवृत्ती विसरायची का हो? तर 18व्या अध्यायासारख्या कलशाध्यायामध्ये सात्विकाचं वर्णन करताना मला विशेष वाटतं, धैर्य, धृती आणि साहस, साहसे श्री प्रतिवसती, याचा उल्लेख भगवंतानं स्पष्टपणे केलाय. मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्विता, सिद्ध सिद्ध्यो निर्विकारा, करता सात्विक उच्चते. मी मुद्दा म्हणून तुम्हाला मला सात्विक करता व्हायला सांगतो. पण मुक्त संग, सिद्ध सिद्धो निर्विकारा एवढंच नाही सांगत. निसंग व्हायला एवढं सांगत नाही. धृत्युत्साह समन्विता. धृती म्हणजे धैर्य आणि साहस. फक्त निवृत्ती मार्ग नाही, प्रवृत्ती मार्ग. बर, याची भक्ती करताना फक्त कृष्ण भगवंताचीच भक्ती करा का? नाही हो. विभूती योगामध्ये भगवंताने सांगितलं की कोण कोण विभूती आहे बरं? जिथं तेज आहे, जिथं ओज आहे, जिथं सामर्थ्य आहे, तत्वाचं, नुसतं बलाचं नव्हे, त्याला वंदन कर.
मग ती विभूती कृष्णानंच सांगितली आहे ना. आणि हेच 18व्या अध्यायामध्ये विलक्षण शब्दामध्ये सांगितले, यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. तू ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये कर्मानं देवाची पूजा कर, कोणत्याही भगवंताची पूजा कर. म्हणजे ज्याला आपण कर्तव्य योग म्हणू, त्यामागे एक विशेषण जोडा, भक्तियुक्त कर्तव्य योग. म्हणजे 4 संदेश मिळाले: निष्काम कर्मयोग, समत्वयुक्त तारतम्य योग, धृती आणि साहस असणारा योग, आणि आता सांगितलेला भक्तीपर कर्तव्य योग. आणि विशेष गोष्ट महाभारताचंच ते तत्वचिंतन आहे की आम्हाला निश्रेयसही पाहिजे आणि आम्हाला अभ्युदयही पाहिजे. आम्ही करंटेपणाची उपासना करणार नाही, नरोटीची उपासना करणार नाही, आम्ही नारायणाची उपासना करणार. म्हणून संजयाच्या मुखानं का होईना पण कृष्णद्वैपायन व्यास तुम्हाला मला अवघ्या महाभारताचाच गीतेतून संदेश देतात. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. 4 गोष्टी आहेत. श्री आणि विजय हे अभ्युदय आहे, आणि ध्रुवा नीती आणि विभूती म्हणजे भक्ती हे निश्रेयस. आता अखेरची 10 मिनिट, या 10 मिनिटामध्ये महाभारताचा संदेश, कृष्ण द्वैपायनांचा संदेश पण मी माझ्या शब्दात सांगणार नाहीये, एका मोठ्या माणसाचे शब्द उसने घेणार आहे, त्याचं पुस्तके तुम्हाला वाचायला सांगणार आहे. आणि तो खऱ्या अर्थानं श्रीम माटे यांचा शिष्य. हे गुरु शिष्य विलक्षण आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत आणि प्रवृत्ती शोधक आहेत. श्रीम माटे आणि त्यांचे शिष्य डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे. पु ग सहस्रबुद्धेने आपल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये माट्यांना पुस्तक अर्पण करताना काय वाक्य लिहावं, अप्रतिम वाक्य आहे. सहस्रबुद्धे लिहितात, ज्या गुरुनं मला विचार करायला शिकवलं ते श्रीम माटे. बस आणखी काही बोलायला नको. आणि असा मराठीतला श्रेष्ठ विचारवंत म्हणजे डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे. त्यांची अनेक पुस्तक आहेत, पण मला अत्यंत प्रिय असणारं पुस्तक जे आजही उपलब्ध आहे, कॉन्टिनेंटलचं प्रकाशन आहे, त्याचं नाव आहे महाभारतीय राजनीती म्हणजेच राष्ट्रधर्म. महाभारतीय राजनीती म्हणजेच राष्ट्रधर्म. आता ऐकत चला. आजच्या भारताला सुद्धा महाभारत मार्गदर्शन करणार आहे, कारण कृष्ण भगवान उभा आहे आणि कृष्ण द्वैपायन उभे आहे. एक भगवंत आहे, एक भक्त आहे, आणि आम्ही त्याचे पाईक आहोत. कधी कधी प्रश्न पडतो की दया, क्षमा, अहिंसा हे तर सगळ्यात श्रेष्ठ आहे, मग ते सर्वत्र वापरायचं का? महाभारतातला शब्द डॉक्टर सहस्रबुद्धे सांगतात, अहो नीतीचे पण 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात गृहनीती आणि एकाला म्हणतात परनीती. नीती एक नसते. एकाला म्हणतात गृहनीती, एकाला म्हणतात परनीती. आणि मी आपल्याला अभ्यासासाठी एक विधान करून ठेवतो. याच गृहनीतीला वेदामध्ये ऋत म्हणतात आणि याच परनीतीला व्यावहारिक सत्य म्हणतात. परनीती शत्रूबाबत असते आणि गृहनीती आपल्याबाबत असते. गृहनीती ही वेगळी, त्याला यती शब्द वापरलेला आहे, आणि परनीती वेगळी, त्याला क्षात्र शब्द वापरला. आता हे सगळं मी तुमच्या समोर थोडं मांडतो. पहिली गोष्ट बघा की वैदिक ऋत आणि सत्य शब्द, पारमार्थिक सत्य आणि व्यावहारिक सत्य शब्द, गृहनीती आणि परनीती याबद्दल कृष्ण द्वैपायन काय म्हणतात? कृष्ण द्वैपायन म्हणतात, गृहनीती आणि परनीती एकांगीपणे वापरू नका, त्यांचा संगम करा. महाभारतातले अनेक श्लोक हे सांगतात. उदाहरणार्थ
आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं. मी आता पर्वाचं नाव सांगत जाणार आहे, म्हणजे संहितेचा आधार येईल. शांती पर्व हे महाभारताचा प्राणच आहे. भगवद्गीता आहे काय, नंतर शांती पर्व. युधिष्ठिराला राजा झाल्यानंतर, राज्याभिषेक आहे, पण राजा कौरव मारले गेले, भीष्माने केलेला उपदेश आहे शांती पर्व, वन पर्व, विराट पर्व, काहींचे उल्लेख येतील, आदी पर्व. आता प्रथम शांती पर्वामध्ये भीष्मांचे शब्द बघा. मी भीष्मांचे शब्द सांगतो म्हणजे वादाचा विषय येणार नाही. अरे, आपला देश, आपलं राष्ट्र, यातले जे कोणी लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने आपले वाटतात, आपले स्वकीय वाटतात, आपली सुखदुःख एक असतात, त्यांच्याशी वागायची नीती म्हणजे गृहनीती. वाक्य रिपीट करतो. आपला देश, आपलं राष्ट्र, यामध्ये राहणारे जे लोक कोणत्याही कारणानं आपल्याला स्वकीय वाटतात, त्यांची आपली सुखदुःख एक असतात, त्यांच्याशी वागायचे जे नियम, जी नीती, जे धोरण, त्याला गृहनीती म्हणतात. आणि भीष्म सांगतायत याचा लवलेशही शत्रू बरोबर परनीती करताना करायचा नाही. भीष्म सांगतायत. गृहनीती कशी असावी बरं? तर तो काळ यथा राजा तथा प्रजा होता. आज यथा प्रजा तथा राजा. पण 4000 वर्षापूर्वी राजाचे गुण सांगताना म्हटलंय, क्रोध न करणारा, सगळं शांती पर्व आहे, क्रोध न करणारा, त्याग करणारा, जितेंद्रिय असणारा, लोकांना सौम्य शिक्षा करणारा, लोकांना आपलासा वाटणारा. आणि काय सुंदर शब्द आहे बघा, गर्भिणी ज्याप्रमाणे आपल्या गर्भाचं पालन पोषण करते, तसं प्रजेचं रक्षण करणारा राजा असला पाहिजे. गृहनीती. आणि मग प्रजा सुद्धा कशी असते, तर ती प्रजा राजाचंच अनुकरण करते, कार्यमग्न राहते, त्याच्या आज्ञेत राहते, सत्पात्री दान करते, कोणालाही पीडा देत नाही, दुसऱ्याचा विचार करते. शांती पर्वात ते वाक्य गीतेतलं पुन्हा आलंय, भुंजते ते त्वघम पापम ये पचन्त्यात्म कारणात. भुंजते ते त्वघम पापम ये पचन्त्यात्म कारणात. अरे, स्वतःसाठी फक्त अन्न शिजवणारे पाप शिजवत असतात. मानव सेवा म्हणजे माधव सेवा. राष्ट्र शाळेच्या क्रीडांगणावर आणि आपल्या घरातल्या माझघरात सुद्धा असलं पाहिजे. देश प्रथम, हा महाभारताचा संदेश आहे. आणि शत्रूशी कसं वागावं बघा, परनीती कशी असावी, तर त्या शांती पर्वामध्ये म्हटलंय, शत्रू बाबत मात्र दया माया दाखवायचं कारण नाही. दाखला दिलाय. इंद्र सुद्धा वृत्रासुराचा वध करून महेंद्र झाला. शत्रूचा नाश करताना चक्क भीष्म सांगतायत, कृष्ण नीती शब्द त्या ठिकाणी नाही आहे, पण व्यंग नीती, व्यंजन नीती, मराठीतला गनिमी कावा, हेच ते सांगतायत. मी वाक्य सांगतो महाभारतातलं, शत्रूचा वध करताना कोणताही छद्म प्रकार केला म्हणजे लपून छपून, महाभारतातलं वाक्य आहे, शोधा आपण शांती पर्वात. शत्रूचा नाश करताना कोणत्याही छद्म पद्धतीचा प्रयोग केला, धार्यपणे कपटाचरण नाही. इति भीष्म उवाच. आणि उदाहरण दाखला सांगतो, पूर्वैहि अनुगतो मार्गो देवैहि असुरघातिभिः सद्भिश्चानुगतः पंथः सर्वे अनुगमिष्यते. अरे, असुरांचा घात करणारे देव जसे वागळे, त्या देवयान मार्गाने आपण जाऊया, सर्वे अनुगमिष्यते, त्याच मार्गाने जायला पाहिजे, असं म्हटलेलं स्पष्टपणे आपल्याला दिसत. पुन्हा बघा, लोकमान्याने गीता रहस्यामध्ये सांगितलेलं आहे की ऋत कळत नाही माणसांना, लोकांना फक्त सत्य शब्दाचा नको तो अर्थ कळतो, म्हणजे भित्रेपणा कळतो.
ती शूराची सत्य वचनं नसतात, अधिक बोलत नाही, कारण यात गेल्यानंतर अनेक मुद्दे विवाद्य सुद्धा उत्पन्न होतील, त्यात मला जायचं नाही. पण मला सांगा, मी भीष्मांच्या भाषेत बोलतो, नही सत्यात परो धर्म, हे महाभारताचंच वाक्य आहे ना. नाही सत्यात परो धर्म, अहो सत्याच्या पलीकडे जगामध्ये धर्म कुठलाच नाही. पण हा नियम भीष्म सांगतात गृहनीतीला लागू पडतो, परनीतीला नाही. आणि मग ते उदाहरण देतात, किती पटणारं उदाहरण आहे बघा. भीष्म म्हणतायत धृतराष्ट्राला, आपल्या धर्मराजाला, अरे समज आपण जंगलामध्ये एकटे आहोत, एकाकी आहोत, हातात शस्त्र नाही, दुबळे आहोत. अशा स्थितीमध्ये कोणी आपला रक्षण करता नसेल तर समोर उमटलेलं पाऊल हे लांडग्याचं आहे, वाघाचं आहे, का अन्य कुणाचं आहे, चित्त्याचं आहे, याच्याबद्दल विचार करत बसायचा का स्वतःचं प्राण रक्षण करायचं? याच्याहून विलक्षण गोष्ट आजही मार्गदर्शन करणारी आहे. ते म्हणतात जगातला सगळा नीती धर्म राजधर्मामध्ये सामावतो. राजधर्म हा प्रजाधर्म असतो, तो व्यक्तिधर्म नसतो, तो राष्ट्रधर्म असतो. त्यांचं वाक्य कसं आहे बघा, त्याने असं म्हटलंय, अतिधर्मात बलम मन्ये बला धर्म प्रवर्तिता. अरे सात्विक बल हे धर्मापेक्षा मोठा आहे. धर्म म्हणजे सद्धर्म, सत्य धर्म. पण हा जे बल आहे ना, हे प्रजेचं रक्षण करणार. मानव सेवा हीच माधव सेवा. तुमची पारमार्थिक कृती सुद्धा ऐहिक बळावर अवलंबून आहे. आत्मरक्षा आणि राष्ट्ररक्षा हा महाभारताचा संदेश आहे. भीष्मांच्या शब्दात तो अनेकदा आलेला आहे. पुन्हा वचन सांगतो बघा, कर्मणा येन केन एव मृदूना दारुणेन च. कधी मृदू वागा, कधी दारुण वागा. उद्धरे दीन मात्मानम. गीतेत म्हटले ना, आपला उद्धार आपणच करा. जसा प्रजा जर दीन असेल तर त्याचा उद्धार तुम्हाला करावा लागेल. ऋषी असाल, आचार्य असाल, राजा असाल, तत्ववेत्ता असाल, सगळे धर्म राजधर्माच्या हत्तीच्या पावलात, प्राण्यांच्या पावलाप्रमाणे सामावतात. उद्धरे दीन मात्मानम समर्थो धर्म माचरे. शेवट आकडा सांगून ठेवतो, मला महाभारतामध्ये एकादश सूत्र मिळाली प्रवृत्ती आणि निवृत्ती धर्माची. त्यावर न बोलता क्रमानं 5 मिनिटांमध्ये वाचत जातो. आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करा आणि आजचं व्याख्यान आपण समापन करूया. पहिलं सूत्र फक्त ऐकत चला, सगळं सोपं आहे. प्रवृत्ती धर्म वाचून मोक्ष धर्म पंगू आहे. हे मी सगळं तुम्हाला श्लोकाच्या आधारे सांगतोय. ना मूलम लिख्यते किंचित, एकही माझ्या मनातलं नाही. प्रवृत्ती धर्म वाचून मोक्ष धर्म पंगू ठरतो. व्यक्ती धर्माचा प्राण मोक्ष सिद्धी आहे, तर समष्टी धर्माचा प्राण पुरुष प्रयत्न म्हणजे प्रवृत्ती मार्ग आहे. यती धर्म वेगळा आणि क्षात्र धर्म वेगळा. यती धर्म संस्करण करतो, क्षात्र धर्म शासन करतो. पहिला अनुग्रह करतो, दुसरा निग्रह करतो. ते आहे त्या ठाईच भूषण असतात, उलटे पालटे झाले तर दूषण असतात. आपण अभ्यासू मंडळी आहात, अधिक बोलायला नको. त्यांनी असं म्हटलंय शांती पर्वामध्ये, अरे धर्मनीतीला दंडनीतीचा आधार लागतो. काय बोलायचं? धर्मनीतीला दंडनीतीचा आधार लागतो. राष्ट्राची सुरक्षा हे फक्त राजाचं काम नाही, तर प्रजेचंही काम आहे. पुढे आणखी सांगितलंय, राष्ट्र बलवान, धनसंपन्न, स्वतंत्र आणि अधिक बोलायला नको. राष्ट्र बलसंपन्न असेल तर त्यासाठी राजा इतकीच प्रजेनंही
कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि शेवट मी श्लोकाच्या आधारे सांगणार आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्याबद्दल आपलं वागणं कसं असावं? तर एक समयावच्छेद करून संतुलन असावं. हे थोडं स्पष्ट करतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष एक समयावच्छेद करू. म्हणजे धर्म आचरण करताना कामाची आठवण ठेवायची. कामाची आठवण ठेवताना तिघांची आठवण, वाक्यच वाचणार आहे आणि श्लोकही वाचणार आहे, श्लोकाचा अर्थ वाचणार आहे. म्हणजे माझं काही नको त्यात. पण एक समयावच्छेद करू म्हणजे एकाच वेळेला. म्हणून आपल्याकडे काम भावनेसाठी 16 संस्कारातला विवाह संस्कार आला. विवाह संस्काराला छेद देऊन आज जो एक शब्द प्रयोग आणि विधी आपल्याकडे रूढ होतोय, शब्द उच्चारत नाही पण विवाह संस्काराला छेद देऊन जो आज आपल्याकडे विधी संमत व्हायला लागलाय, त्यात आपली कुटुंब व्यवस्था धोक्यात आणि उद्या भारतीय संस्कृती धोक्यात येणार आहे. विवाह एक संस्कार आहे. काम भावना सुद्धा उपयुक्त आहे वंश सातत्यासाठी. अधिक समजून घ्या. आता काय शब्द आहेत बघा. अरे, काम भावनेनं वागत असताना धर्म आणि अर्थ यांना धक्का लावू नका. पुढे म्हटलंय, अर्थ साधत असाल तर धर्म आणि काम बुडवू नका. धर्माच्या पाठीमागे लागून अर्थ कामावर पाणी सोडू नका. महाभारतातले शब्द आहेत. आणि श्लोक असा आहे, धर्मार्थौ धर्म कामौच धर्मार्थौ धर्म कामौच कामार्थौ च अपि अपीडयन. कोणीच कोणाला दुखवू नका. अपीडयन, चाप्य पीडयन. मग काय करा? धर्मार्थ कामान यो अभ्येती. अभ्येती म्हणजे एक समयावच्छेद करून धर्मार्थ कामान, त्यात मोक्ष आहे. मोक्षाचा उल्लेख केलेला नाहीये. 3 पुरुषार्थांचाच उल्लेख केलाय. कारण मोक्ष व्यक्ती धर्म आहे, राष्ट्रधर्म सांगायचा आहे महाभारताला. हा फरक लक्षात घ्या. अशा वेळेला धर्मार्थ कामान योभ्येती सो अत्यंतम सुखम अश्नुते. त्याला अत्यंतिक सुख मिळतं. मी विचारतो, स्थितप्रज्ञालाही अत्यंतिक सुख मिळतं निवृत्ती मार्गात, आणि लोकमान्यांच्या निष्काम कर्मयोग्यालाही अत्यंतिक सुख मिळतं. कृष्ण द्वैपायनांचं महाभारत जे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संगम आहे. मी गीता धर्मंडाचा कार्यकर्ता आहे, पण लोकमान्यांच्या शब्दाच्या आधारे सांगतो. अहो, महाभारत काय, महाभागवत पुराण काय आणि भगवद्गीता काय? संदेश एकच, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग. हा आहे महर्षी व्यासांचा संदेश. नमस्कार आणि धन्यवाद. अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी, सुहृद